आज मी केली होती अळूचं फतफतं. कोणाकोणाला आवडतं अळूचं फतफतं नक्की कमेंटमध्ये सांगा. किंवा अळूची पातळ भाजी. अळूची पानं छान बारीक बारीक चिरून घेतली. तिला चांगली 2-3 पाण्याने वॉश करून घेतलेलं आहे. त्यानंतर आपण आता तिला कुकरमध्ये टाकूयात. त्याचबरोबर मी रात्रभर काळे वाटाणे आणि शेंगदाणे हे दोन्ही मी रात्री भिजत ठेवलं होतं. आता त्या अळूच्या भाजीबरोबर आपण वाटाणे, मीठ आणि पाणी हे घालून आपण 5-6 शिट्या काढून घ्यायच्यात त्याच्या. आणि शेंगदाणे वेगळे शिजवायचे आहेत. त्याच्यामध्ये पण मी थोडं मीठ टाकून शेंगदाणे शिजवून घेतले होते वेगळे पातेल्यात. भाजीसाठी एक आपण वाटण करून घ्यायचं आहे. त्यासाठी ओलं खोबरं, हिरवी मिरची, कोथिंबीर, थोड्याशा पाकळ्या लसणाच्या आणि पाणी हे असं आपण मिक्सरला लावून घेऊयात. फोडणीसाठी तेल, जिरं, त्याचबरोबर हिंग आणि कुटून घेतलेला लसूण छान लाल रंग होईपर्यंत परतायचा येतो आधी. आणि मगच त्यामध्ये आपण केलेलं जे हिरवं वाटण आहे ते तेलामध्ये छान परतून घ्यायचं आहे. तोपर्यंत ही आम्ही अळूची भाजी घोटून घेतली आहे. हे बघा कशी छान पातळ घोटून घेतलेली, अशी घोटून घ्यायची आहे तिला रवीच्या सहाय्याने. फोडणीमध्ये आपण हे हळद टाकली आहे आणि घोटून घेतलेली अळूची भाजी फतफतं चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता आपण ह्याच्यामध्ये उकडून घेतलेले शेंगदाणे टाकणार आहोत आणि छान भाजी उकळून घ्यायची. हे बघा कशी मस्त दिसते आत्ताच. आणि याच्यामध्ये 4-5 तुमच्या आवडीनुसार कोकम टाका. हे बघा अशी छान गदगद उकळू द्यायची आहे तिला. त्याचबरोबर मी बनवली आहे भाकरी. पण मला ही भाजी भाताबरोबरच खूप छान लागते. ताट वाढून घेऊयात. अळूची भाजी, भात, कांदा, भाकरी. चला या जेवायला. ही बघ अशी छान झाली आहे. आणि भाताबरोबरच तर मस्तच लागते ही भाजी. नक्की ट्राय करा.